वेल फ्रेंड्स, लास्ट लेक्चर मध्ये आपण रिअपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स ही जी कन्सेप्ट आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न केला. या कन्सेप्ट मध्ये प्रामुख्याने रिअपॉर्शनमेंट करत असताना सर्व्हिस डिपार्टमेंटची कॉस्ट ही प्रोडक्शन डिपार्टमेंट्सला अलॉट केली जाते, वाटून दिली जाते, किंवा अप्रोप्रिएट प्रपोर्शन्स जे आहेत त्या प्रपोर्शन्स मध्ये अलॉट केली जाते. त्याला आपण एक टिपिकल वर्ड वापरला होता, ऑन सम इक्विटेबल बेसिस. ओके, डेफिनेशन आपण पाहिली लास्ट लेक्चरला. रिअपॉर्शन ऑफ ओव्हरहेड्स or secondary distribution of overheads means the reapportionment of overheads of service departments among the production departments on some equitable basis. Okay, आता रिपीटेडली आपण हे सांगू शकाल. आणि त्याचे बेसिस जे आहेत सर्व्हिस डिपार्टमेंटची ओव्हरहेड कॉस्ट जी आहे ती प्रोडक्शन डिपार्टमेंट्सला अलॉट करायची, त्याचे बेसिस आपण पाहिले. त्यानंतर मेथड्स ऑफ रिअपॉर्शनमेंट ऑफ सर्व्हिस डिपार्टमेंट ओव्हरहेड्स. सर्व्हिस डिपार्टमेंटच्या ओव्हरहेड्स रिअपॉर्शन करण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या पद्धती आपण त्या ठिकाणी पाहत होतो. सुरुवातीला ए आणि बी पार्ट आहे, मुख्य दोन पद्धती आहेत. ए पार्ट होता रिअपॉर्शनमेंट टू प्रोडक्शन डिपार्टमेंट्स ओनली, म्हणजे सर्व्हिस डिपार्टमेंटची कॉस्ट ही फक्त आणि फक्त प्रोडक्शन डिपार्टमेंटलाच रिअपॉर्शन केली जाते, नॉट टू सर्व्हिस डिपार्टमेंट्स. बी पार्ट आहे रिअपॉर्शनमेंट टू प्रोडक्शन अँड अदर सर्व्हिस डिपार्टमेंट्स, म्हणजे संपूर्ण प्रोडक्शन डिपार्टमेंट आणि उर्वरित सर्व्हिस डिपार्टमेंट, ज्या सर्व्हिस डिपार्टमेंटची कॉस्ट रिअपॉर्शन करायची ते डिपार्टमेंट सोडून, कारण त्या डिपार्टमेंटची कॉस्ट रिअपॉर्शन करायची असते, तेवढंच डिपार्टमेंट सोडून उरलेले प्रोडक्शन डिपार्टमेंट्स आणि सर्व्हिस डिपार्टमेंट या सगळ्यांना रिअपॉर्शनमेंट केलं जातं. तर त्याच्या दोन पद्धती आपण पाहिल्या, रिअपॉर्शनमेंट ऑन नॉन रेसिप्रोकल बेसिस आणि दुसरी पद्धत आहे रिअपॉर्शनमेंट ऑन रेसिप्रोकल बेसिस. तर त्यामध्ये रिअपॉर्शनमेंट टू प्रोडक्शन डिपार्टमेंट्स ओनली ते आपण पाहिलंय. आपण पुन्हा तर सेकंड पार्ट मध्ये रिअपॉर्शनमेंट टू ऑन नॉन रेसिप्रोकल बेसिस आणि रिअपॉर्शनमेंट ऑन रेसिप्रोकल बेसिस मध्ये तीन पद्धती आहेत, सायमल्टेनियस इक्वेशन मेथड, रिपीटेड डिस्ट्रीब्युशन मेथड आणि ट्रायल अँड एरर मेथड. हे आपण लास्ट लेक्चरला पाहिलं होतं. आपण वन बाय वन सगळ्या मेथड्स आता या ठिकाणी समजून घेणार आहोत. एक, रिअपॉर्शनमेंट टू प्रोडक्शन डिपार्टमेंट्स ओनली. इन दिस मेथड कॉस्ट ऑफ सर्व्हिस डिपार्टमेंट is reapportioned only to production departments without reapportioning it to other service departments. इतर सर्व्हिस डिपार्टमेंट्सला रिअपॉर्शनमेंट केलं जात नाही. बी पार्ट होता रिअपॉर्शनमेंट टू प्रोडक्शन अँड अदर सर्व्हिस डिपार्टमेंट्स. बऱ्याचदा काय होतं, प्रोडक्शन डिपार्टमेंट्स मधून जी वस्तू उत्पादित झाली तर त्या प्रोडक्शन डिपार्टमेंट मधून वस्तू उत्पादित करत असताना सर्व्हिस डिपार्टमेंटचं जे प्रपोर्शनेट आहे ते कन्सिडर केलं जात नाही, आणि म्हणून सगळे सर्व्हिस डिपार्टमेंट जे आहेत ते पुन्हा रिपीटेडली रिअपॉर्शन करायला लागतात आणि एका सर्व्हिस डिपार्टमेंटची कॉस्ट ही प्रोडक्शन डिपार्टमेंट्स इन्क्लुडिंग सर्व्हिस डिपार्टमेंट्सला रिअपॉर्शन करावी लागते. इथे असं म्हटलंय, क्वाइट ऑफन अ सर्व्हिस डिपार्टमेंट रेंडर्स सर्व्हिस नॉट ओनली टू प्रोडक्शन डिपार्टमेंट्स बट ऑल्सो टू अदर सर्व्हिस डिपार्टमेंट्स. म्हणजे एक सर्व्हिस डिपार्टमेंट, उदाहरणार्थ एक्स वाय झेड असे तीन सर्व्हिस डिपार्टमेंट आहेत, त्यातलं एक्स हे सर्व्हिस डिपार्टमेंट आहे ते काय करतं, उर्वरित वाय आणि झेड जे सर्व्हिस डिपार्टमेंट्स आहेत त्यांना सुद्धा जी ओव्हरहेड कॉस्ट आहे ती डिस्ट्रीब्यूट करत असतं. फॉर एक्झाम्पल, मेंटेनन्स डिपार्टमेंट लुक्स आफ्टर नॉट ओनली द प्लांट अँड मशिनरी ऑफ प्रोडक्शन डिपार्टमेंट बट ऑल्सो द इक्विपमेंट ऑफ अदर सर्व्हिस डिपार्टमेंट्स लाईक पॉवर हाऊस. बघा, रिपेअर्स अँड मेंटेनन्स. तर पॉवर हाऊस हे सर्व्हिस डिपार्टमेंट आहे, लक्षात घ्या. सर्व्हिस डिपार्टमेंटला सुद्धा मेंटेनन्स डिपार्टमेंट सर्व्हिस प्रोव्हाइड करतं, म्हणजे मेंटेनन्सचं काम, रिपेअरचं काम हे रिपेअर्स अँड मेंटेनन्स डिपार्टमेंट मार्फत केलं जातं. पॉवर हाऊस हे सर्व्हिस डिपार्टमेंट असलं तर रिपेअर्स मेंटेनन्स हे सर्व्हिस डिपार्टमेंट पॉवर हाऊस असलेल्या सर्व्हिस डिपार्टमेंटला कॉस्ट रिअपॉर्शन करते. मटेरियल्स हँडलिंग, म्हणजे मटेरियल हँडलिंग साठी सर्व्हिस प्रोव्हाइड करण्याचं ते डिपार्टमेंट आहे, म्हणजे माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवणं, उत्पादित करणं हा पार्ट नसतो त्यात, तो माल फक्त लिफ्टिंग, शिफ्टिंग अँड प्लेसिंग, मटेरियल हँडलिंग जे म्हणतो आपण त्या संदर्भात सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते. सिमिलरली पॉवर हाऊस सप्लाइज इलेक्ट्रिसिटी नॉट ओनली टू प्रोडक्शन डिपार्टमेंट बट ऑल्सो टू कॅन्टीन, मेंटेनन्स डिपार्टमेंट एक्सेट्रा. म्हणजे एक सर्व्हिस डिपार्टमेंट ते फक्त अदर प्रोडक्शन डिपार्टमेंटला सर्व्हिस प्रोव्हाइड करतं असं नाही, तर उर्वरित जे बाकीचे सर्व्हिस डिपार्टमेंट्स असतात त्यांना सुद्धा सर्व्हिस प्रोव्हाइड करण्याचं काम करतात. बघा, पॉवर हाऊस कुणाला इलेक्ट्रिसिटी सप्लाय करतं, नॉट ओनली टू प्रोडक्शन डिपार्टमेंट्स बट ऑल्सो टू कॅन्टीन. कॅन्टीन हे सर्व्हिस डिपार्टमेंट आहे, बरोबर. तुम्ही म्हणाल कॅन्टीन मधून वस्तू उत्पादित केल्या जातात, म्हणजे चहा तयार केला जातो, ब्रेड तयार केला जातात, बिस्किट दिले जातात, नाही का, ती सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते बेटा. तिथे
जे मुख्य उत्पादनाचं काम आहे, उदाहरणार्थ डोअर मेकिंगचं काम असेल, फॅक्टरी असेल, तर त्या फॅक्टरीमध्ये प्रत्यक्ष फॅक्टरीमध्ये तुमचं दरवाजे बनवण्याचं काम चालू असतं. ते झालं डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर तिथे एंगेज असलेले. पण त्यासाठी सपोर्टिंग कॅन्टीन जे काम करतंय, मिल्क प्रोव्हाइड करण्याचं काम, ब्रेकफास्ट प्रोव्हाइड करण्याचं काम, टी प्रोव्हाइड करण्याचं काम, तर ती सर्व्हिस असते. This type of inter-service department apportion may be either on reciprocal basis or non-reciprocal basis. आणि ही सेवा इतर डिपार्टमेंट्सला प्रोव्हाइड करत असताना दोन पद्धतीचा अवलंब केला जातो. तर त्यातली एक पाहिली आपण रेसिप्रोकल बेसिस, रिअपॉर्शनमेंट ऑन रेसिप्रोकल बेसिस, आणि दुसरी पद्धत होती रिअपॉर्शनमेंट ऑन नॉन रेसिप्रोकल बेसिस. तर त्यामध्ये पहिला पार्ट आहे रिअपॉर्शनमेंट ऑन नॉन रेसिप्रोकल बेसिस. म्हणजे बघा इथे तुम्हाला आता जे स्पष्टीकरण दिलेलं त्यामध्ये लक्षात घ्या, रिअपॉर्शनमेंट ऑन नॉन रेसिप्रोकल बेसिस इज डन when service departments are not interdependent. म्हणजे जी सर्व्हिस डिपार्टमेंट्स एकमेकांवर अवलंबून नसतात. फॉर एक्झाम्पल मी काय म्हटलंय, एक सर्व्हिस डिपार्टमेंट ते प्रोडक्शन डिपार्टमेंट्स आणि उर्वरित सर्व्हिस डिपार्टमेंटला सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. बरोबर. म्हणजे बी पार्ट मध्ये ए पार्ट कोणता होता, रिअपॉर्शनचे मेथड्स रिअपॉर्शनमेंट टू प्रोडक्शन डिपार्टमेंट्स ओनली. तिथे काही सब टाइप्स आपल्याला दिलेले नाही, पण बी पार्ट मध्ये म्हटलंय रिअपॉर्शनमेंट टू प्रोडक्शन अँड अदर सर्व्हिस डिपार्टमेंट्स. त्यामध्ये पहिली नॉन रेसिप्रोकल बेसिस आहे आणि दुसरी रेसिप्रोकल बेसिस आहे. आता नॉन रेसिप्रोकल बेसिस मध्ये काय म्हटलंय, व्हेन सर्व्हिस डिपार्टमेंट्स आर नॉट इंटरडिपेंडंट. म्हणजे जेव्हा सर्व्हिस डिपार्टमेंट्स हे इंटरडिपेंडंट नसतात, एका सर्व्हिस डिपार्टमेंटला दुसऱ्या सर्व्हिस डिपार्टमेंटवर अवलंबून राहण्याची गरज नाही. फॉर एक्झाम्पल एक्स वाय झेड ही 3 सर्व्हिस डिपार्टमेंट्स आहेत. एक्स ची सर्व्हिस रिअपॉर्शन करताना ती फक्त प्रोडक्शन डिपार्टमेंट्सलाच अलॉट केली जाते, नॉट टू अदर सर्व्हिस डिपार्टमेंट्स. इथे का नाही केली जाती रिअपॉर्शनमेंट कॉस्ट, तर हे सर्व्हिस डिपार्टमेंट जे आहेत ते इंटरडिपेंडंट नसतात, एकमेकांवर अवलंबून नसतात. In this method, the service departments are arranged in the descending order of their serviceability. Descending order. आता ascending order आणि descending order. Ascending order म्हणजे काय, 1 2 1 2 3 4 5 6 7 8 9 डॉट डॉट डॉट. असेंडिंग ऑर्डर. आणि डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे असेंडिंग ऑर्डर मध्ये लहान संख्येपासून मोठ्या संख्येकडे जातो आपण, असेंडिंग ऑर्डर. येस. आणि डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे काय, मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे जातो. फॉर एक्झाम्पल 100 99 98 97 96 95 या पद्धतीची डिसेंडिंग ऑर्डर. विरुद्ध प्रवाह, असेंडिंग ऑर्डरच्या विरुद्ध प्रवाह म्हणजे डिसेंडिंग ऑर्डर. इथे काय म्हटलंय, इन दिस मेथड दी सर्व्हिस डिपार्टमेंट्स आर अरेंज्ड इन द डिसेंडिंग ऑर्डर ऑफ देअर सर्व्हिसेबिलिटी. म्हणजे इथे सर्व्हिस डिपार्टमेंटचं अरेंजमेंट या पद्धतीने केलं असतं की ज्या सर्व्हिस डिपार्टमेंटची सर्वाधिक कॉस्ट असते ती कॉस्ट अगोदर रिअपोर्शन केली जाते अमॉंग प्रोडक्शन डिपार्टमेंट्स. लक्षात. मग समजा सर्वात जास्त ओव्हरहेड कॉस्ट असलेलं सर्व्हिस डिपार्टमेंट जे आहे त्याची कॉस्ट रिअपोर्शन केली की ती कॉस्ट संपणार आहे. मग दुसऱ्या सर्व्हिस डिपार्टमेंटचा नंबर की सेकंड नंबर जो असेल डिसेंडिंग ऑर्डर प्रमाणे, उदाहरणार्थ 100 99 आणि 98 अशा कॉस्ट आहेत. तर 100चा नंबर पहिल्यांदा लागला, नंतर आपण 99 या डिपार्टमेंटचा नंबर घेतलाय, कॉस्ट असलेल्या डिपार्टमेंटचा नंबर घेतलाय, आणि नंतर 98 ओव्हरहेड कॉस्ट असलेल्या डिपार्टमेंटचा नंबर घेतलाय. याचा अर्थ काय की जे सर्व्हिस डिपार्टमेंट्स आहेत त्यांचे अरेंजमेंट या पद्धतीने केलेलं असतं, डिसेंडिंग ऑर्डर या पद्धतीने, की जेणेकरून ज्या सर्व्हिस डिपार्टमेंटची सर्वाधिक ओव्हरहेड कॉस्ट आहे त्या ओव्हरहेड कॉस्टचं रिअपोर्शनमेंट सर्वात अगोदर केलं जातं. द कॉस्ट ऑफ द मोस्ट सर्व्हिसेबल डिपार्टमेंट, फॉर एक्झाम्पल the department which serves the largest number of departments in first apportion to other departments. म्हणजे सगळ्यात जास्त लार्ज पार्ट ऑफ ओव्हरहेड कॉस्ट ज्या डिपार्टमेंटने ग्रहण केलेला असतो किंवा त्या डिपार्टमेंट मध्ये मोठ्या प्रमाणात ओव्हरहेड कॉस्ट इन्क्लूड झालेली असते, ती ओव्हरहेड कॉस्ट इतर डिपार्टमेंट मध्ये डिस्ट्रीब्यूट केली जाते. म्हणजे सगळ्यात अगोदर ज्या डिपार्टमेंटची सर्वात जास्त ओव्हरहेड कॉस्ट त्याची सर्व्हिसॅबिलिटी जी आहे किंवा त्याची सर्व्हिस जी आहे ती सगळ्या डिपार्टमेंटला प्रोव्हाइड केली जाते. त्याच्यानंतर देन आफ्टर सेकंड, देन आफ्टर थर्ड. द सर्व्हिस डिपार्टमेंट whose services are the next largest,
नेक्स्ट लार्जेस्ट म्हणजे त्याच्यापेक्षा कमी आहे, पण पुढचं सर्व्हिस डिपार्टमेंट जे बाकी आहे त्याच्यापेक्षा जास्त आहे. नेक्स्ट लार्जेस्ट इज टेकन अप नेक्स्ट अँड इट्स कॉस्ट इन्क्लुडिंग दी prorated cost of the first service department. पहिल्या सर्व्हिस डिपार्टमेंटची जी कॉस्ट होती ती सुद्धा त्या सर्व्हिस डिपार्टमेंट कडून जी दुसऱ्या सर्व्हिस डिपार्टमेंटला कॉस्ट रिअपोर्शन झाली होती ती सुद्धा सर्व्हिस कॉस्ट यामध्ये इन्क्लूड केली आहे. इज अपोर्शन टू अदर सर्व्हिस अँड प्रोडक्शन डिपार्टमेंट एक्सेप्टिंग द फर्स्ट सर्व्हिस डिपार्टमेंट. आता पहिल्या सर्व्हिस डिपार्टमेंटची जी कॉस्ट होती ती प्रोडक्शन आणि अदर सर्व्हिस डिपार्टमेंटला डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर दुसऱ्या सर्व्हिस डिपार्टमेंटचा नंबर लागतो. फॉर एक्झाम्पल एक्स या सर्व्हिस डिपार्टमेंटची सर्वाधिक ओव्हरहेड कॉस्ट होती, ती रिअपोर्शन केली आहे अमॉंगस्ट प्रोडक्शन अँड अदर सर्व्हिस डिपार्टमेंट्स. म्हणजे प्रोडक्शन आणि अदर सर्व्हिस डिपार्टमेंट्स मध्ये ती सर्व्हिस प्रोव्हाइड केली, डिस्ट्रीब्यूट केली. आता सर्व्हिस डिपार्टमेंट ए ने बी या सर्व्हिस एक्स या सर्व्हिस डिपार्टमेंटने वाय आणि झेड या सर्व्हिस डिपार्टमेंटला सुद्धा कॉस्ट रिअपोर्शन केलेली आहे. म्हणजे त्यांचा जो ओपनिंग बॅलन्स होता वाय आणि झेडचा तो एक्सच्या अपोर्शनमेंटमुळे त्यात ती कॉस्ट ऍड होणार आहे. बरोबर. आता काय झालंय, एक्स या सर्व्हिस डिपार्टमेंटची संपूर्ण कॉस्ट प्रोडक्शन आणि सर्व्हिस डिपार्टमेंट मध्ये वाटून दिली. आता एक्स या सर्व्हिस डिपार्टमेंटचा प्रश्न मिटला. इट इज इलिमिनेटेड फ्रॉम दिस प्रोसेस. आता जेव्हा वाय या सर्व्हिस डिपार्टमेंटची वेळ येते, सर्व्हिस प्रोव्हाइड करण्याची वेळ येते, तेव्हा एक्स कडून जो हिस्सा अपोर्शन झाला रिअपोर्शन तो ऍड केला तो ओपनिंग बॅलन्स मध्ये आणि त्या डिपार्टमेंटची सर्व्हिस कॉस्ट सगळ्या डिपार्टमेंट मध्ये वाटून दिली जाते एक्सक्लुडिंग सर्व्हिस डिपार्टमेंट एक्स. सर्व्हिस डिपार्टमेंट एक्स ला परत ती कॉस्ट रिअपोर्शन केली जात नाही, कारण सर्व्हिस डिपार्टमेंटची 100% कॉस्ट ही प्रोडक्शन आणि सर्व्हिस डिपार्टमेंटला वाटून दिली होती. ठीक आहे. आता मित्रांनो तुम्हाला हे थोडंसं समजण्यामध्ये अडथळा येईल, पण मी जेव्हा ब्लॅकबोर्डवर तुम्हाला हे समजावून देणार आहे. ठीक आहे. तुम्ही म्हणाल कधी कॉलेज सुरू होणार, मला माहित नाही. तुम्हाला माहित असेल तर सांगा मला. त्यावर उपाययोजना म्हणून आपण काय केलंय, काय करणार आहोत, रेकॉर्ड केलेले लेक्चर्स क्लासमध्ये ब्लॅकबोर्डवर शिकवलेले ते मी तुम्हाला शेअर करणार आहे. पण त्याला वेळ आहे, लगेच म्हणू नका सर कधी टाकताय लेक्चर. ओके. ज्या पद्धतीने तुम्हाला इथे क्लासमध्ये सांगितलेलं असतं त्या पद्धतीनेच तुम्हाला ते सांगितलं जाईल, फक्त व्हर्च्युअली असणार आहे ते. आता मला पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून द्यायची की तुम्ही एक्स या सर्व्हिस डिपार्टमेंटची कॉस्ट प्रोडक्शन आणि अदर सर्व्हिस डिपार्टमेंट मध्ये वाटून दिली. एक्सचा प्रश्न मिटला. एक्स इज इलिमिनेटेड फ्रॉम दिस प्रोसेस. आता वाय या सर्व्हिस डिपार्टमेंटची कॉस्ट वाटून द्यायची. मग काय करावं लागेल, वाय ची जी ओरिजिनल कॉस्ट आहे, ओपनिंग बॅलन्स नव्हतं आपण त्यामध्ये एक्स पासून जे रिअपोर्शनमेंट झाले ते ऍड करायचे, ती झाली टोटल कॉस्ट, टोटल ओव्हरहेड कॉस्ट ऑफ सर्व्हिस डिपार्टमेंट वाय. आता वाय ची ही जी कॉस्ट आहे ती सुद्धा उर्वरित सगळ्या डिपार्टमेंटला वाटून द्यायची आहे, पण एक्स सोडून. एक्स हे सर्व्हिस डिपार्टमेंट इलिमिनेट झालेलं आहे. ओके. प्रोडक्शन डिपार्टमेंट आणि झेड हे सर्व्हिस डिपार्टमेंट जे बाकी आहे त्या सर्व्हिस डिपार्टमेंटलाच वाय ची कॉस्ट वाटून दिली जाते, नॉट टू सर्व्हिस डिपार्टमेंट एक्स. आले लक्षात. तर हे का, तर वाय आणि एक्स, आता वाय एक्स ची कॉस्ट वाटून दिल्यानंतर पुन्हा वायचं अवलंबित्व एक्स या डिपार्टमेंटवर राहिलेलं नाही. म्हणजे ही सर्व्हिस डिपार्टमेंट जी आहेत ना ती इंटरडिपेंडंट नसतात. वाय कडून एक्स ला पुन्हा काही प्रपोर्शनेट वाटून देण्याची आवश्यकता भासत नाही. आलं लक्षात. कारण त्यांचं नेचरच इंडिपेंडंट असं असतं. ते एकमेकांना सर्व्हिस प्रोव्हाइड फारशा प्रमाणात करत नाही. सुरुवातीला जेवढा पार्ट होता तो एक्स ने वाटून दिला बरोबर वाय आणि झेड ला, एबीसी या प्रोडक्शन डिपार्टमेंटला. आता मात्र एक्सचा प्रश्न मिटला. एक्स पुन्हा ही कॉस्ट, कोणतीच कॉस्ट वाय किंवा झेड या सर्व्हिस डिपार्टमेंट पासून रिअपोर्शन करत नाही. याला म्हणायचंय रिअपोर्शनमेंट ऑन नॉन रिसिप्रोकल बेसिस. यामध्ये दोन बाबी लक्षात ठेवणं अपेक्षित आहे, त्या बाबी नोट करून घेतल्या तरी चालेल. रिअपोर्शनमेंट ऑफ ऑन नॉन रिसिप्रोकल बेसिस मध्ये जे सर्व्हिस डिपार्टमेंट्स असतात ते इंटरडिपेंडंट नसतात. जी सर्व्हिस डिपार्टमेंट्स आर नॉट इंटरडिपेंडंट, एकमेकांवर अवलंबून नसतात. आणि दुसरा पार्ट, जी सर्व्हिस किंवा सर्व्हिस डिपार्टमेंटची कॉस्ट रिअपोर्शन केली जाते ते रिअपोर्शन करत असताना डिसेंडिंग ऑर्डर सिस्टीमचा वापर त्या ठिकाणी केला जातो. म्हणजे सर्वात जास्त सर्व्हिसॅबिलिटी ज्या डिपार्टमेंटची असते इट इज टेकन फर्स्ट टू रिअपोर्शनमेंट.
त्याचीच सर्व्हिस कॉस्ट जी आहे ना ती अगोदर वाटून दिली जाते. त्यानंतर सेकंड लार्जेस्ट नंबर, देन थर्ड लार्जेस्ट नंबर, देन फोर्थ लार्जेस्ट नंबर, जेवढे काही सर्व्हिस डिपार्टमेंट्स असतील तेवढे, म्हणजे डिसेंडिंग ऑर्डर. जास्त कॉस्ट धारण केलेल्या सर्व्हिस डिपार्टमेंटची कॉस्ट सर्वाधिक अगोदर वाटून दिली जाते, नंतर सेकंड लार्जेस्ट नंबर. या दोनच गोष्टी तुम्हाला रिअपॉर्शनमेंट ऑफ ऑन नॉन रेसिप्रोकल बेसिस मध्ये लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. आता नेक्स्ट पार्ट आहे सेकंड वन. बघा इथे आणखी म्हटले रिअपोर्शन ऑन नॉन रेसिप्रोकल बेसिस मध्ये. इन द सेम वे व्हाईल apportioning the third service department in this order, the first two service departments are ignored. म्हणजे जेव्हा वाय या सर्व्हिस डिपार्टमेंटची कॉस्ट रिअपोर्शन करत होतो तेव्हा आपण कोणतं डिपार्टमेंट इग्नोर केलं होतं? एक्स. आता वाय ची सुद्धा कॉस्ट रिअपोर्शन झाली. आता एक्स या सर्व्हिस डिपार्टमेंटची कॉस्ट रिअपोर्शन करताय तेव्हा तुम्हाला कोणते दोन सर्व्हिस डिपार्टमेंट इग्नोर करायला लागणार आहेत? X and Y. The process is continued till the cost of the last service department is apportioned. शेवटच्या सर्व्हिस डिपार्टमेंटची कॉस्ट रिअपोर्शन होईपर्यंत ही प्रोसेस कंटिन्यू ठेवली जाते. It should be noted that the cost of the last service department is apportioned only to production departments. बघा ही गोष्ट सुद्धा लक्षात घेण्यासारखी आहे. जेव्हा एक्स वाय झेड या सर्व्हिस डिपार्टमेंटची कॉस्ट तुम्ही रिअपोर्शन करता, एक्स ची तुम्ही रिअपोर्शन केली होती, एक्सचा प्रश्न मिटला. नंतर वाय ची कॉस्ट रिअपोर्शन केली, एक्स आणि वाय चा प्रश्न मिटला. आता तुम्ही झेड या सर्व्हिस डिपार्टमेंटची कॉस्ट रिअपोर्शन करताय तर कोणतंच सर्व्हिस डिपार्टमेंट आता उरलेलं नाही. म्हणजे लास्ट सर्व्हिस डिपार्टमेंटची जी ओव्हरहेड कॉस्ट आहे ती फक्त कुणामध्ये डिस्ट्रीब्यूट केली जाणार आहे? इट इज apportioned or distribute only to production departments. कारण सर्व्हिस डिपार्टमेंट संपलेले आहेत. हे लास्ट सर्व्हिस डिपार्टमेंट होतं. ओके. सेकंड पार्ट, रिअपोर्शनमेंट ऑन रेसिप्रोकल बेसिस. आता त्यातला एक पार्ट मी तुम्हाला नॉन रेसिप्रोकल बेसिस मध्ये म्हटलं होतं ना, त्यातला पहिला पार्ट काय? सर्व्हिस डिपार्टमेंट हे इंटरडिपेंडंट नसतात. आता इथे रिअपोर्शनमेंट ऑन रेसिप्रोकल बेसिस मध्ये सर्व्हिस डिपार्टमेंट हे इंटरडिपेंडंट असतात. त्याला एक टिपिकल शब्दप्रयोग आपण इथे वापरला आहे. सर्व्हिस डिपार्टमेंट्स आर म्युच्युअली, हे बघा, सर्व्हिस डिपार्टमेंट्स आर म्युच्युअली डिपेंडंट. ते एकमेकांवर अवलंबून असतात. This method is used when service departments are mutually dependent. हे सगळे सर्व्हिस डिपार्टमेंट्स हे एकमेकांवर अवलंबून असतात. Thus, service departments serving production departments, each service department also renders service to each other service departments. म्हणजे जेव्हा सर्व्हिस डिपार्टमेंटची कॉस्ट ही प्रोडक्शन डिपार्टमेंट्सला रेंडर करत असताना, रिअपोर्शन करत असताना उर्वरित सर्व्हिस डिपार्टमेंटला सुद्धा सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते. तर ही सर्व्हिस प्रोव्हाइड करत असताना मी पुन्हा एकदा सांगेल की एक्स या सर्व्हिस डिपार्टमेंटची, आता रेसिप्रोकल बेसिस पाहतोय आपण. नॉन रेसिप्रोकल बेसिस मध्ये आपण काय पाहिलं? एक्स ची कॉस्ट रिअपोर्शन केली, एक्सचा प्रश्न मिटला, एक्स इज इलिमिनेटेड. देन वी अपोर्शन द कॉस्ट ऑफ सर्व्हिस डिपार्टमेंट वाय, then service department Y is eliminated, and lastly the cost of Z service department is reapportioned amongst only production departments. फक्त प्रोडक्शन डिपार्टमेंट उरले ते, सर्व्हिस डिपार्टमेंट मध्ये ती कॉस्ट रिअपोर्शन केली नाही. इथे मात्र एका सर्व्हिस डिपार्टमेंटची कॉस्ट रिअपोर्शन करत असताना उर्वरित सगळे सर्व्हिस डिपार्टमेंट आहेत ना त्यांना सुद्धा कन्सिडर केलं जातं. फॉर एक्झाम्पल, एक्स हे सर्व्हिस डिपार्टमेंट आहे. एक्स या सर्व्हिस डिपार्टमेंटची कॉस्ट एबीसी ह्या प्रोडक्शन डिपार्टमेंटला डिस्ट्रीब्यूट केली आणि उरलेले सर्व्हिस डिपार्टमेंट कोणते? वाय आणि झेड यांना पण डिस्ट्रीब्यूट केले. आता नंबर आला वायचा. बट सर्व्हिस डिपार्टमेंट एक्स इज नॉट इलिमिनेटेड. जेव्हा तुम्हाला वाय ची कॉस्ट रिडिस्ट्रीब्यूट करायची असते, रिअपोर्शन करायची असते, तेव्हा वाय ची कॉस्ट, वाय या सर्व्हिस डिपार्टमेंटची कॉस्ट कोणकोणत्या डिपार्टमेंट्सला वाटून द्यावी लागणार आहे? प्रोडक्शन डिपार्टमेंट्स ABC and सर्व्हिस डिपार्टमेंट्स X and Z. बघा पुन्हा एकदा इथे X च्या वाट्याला काही प्रपोर्शनेट आलं. Y ने सर्व्हिस डिपार्टमेंटची रिअपोर्शन करत असताना, ओव्हरहेड कॉस्ट रिअपोर्शन करत असताना नॉन रेसिप्रोकल बेसिस मध्ये X हे सर्व्हिस डिपार्टमेंट इलिमिनेट झालं होतं, पण Y रेसिप्रोकल बेसिस मध्ये X हे सर्व्हिस डिपार्टमेंट इलिमिनेट होत नाही. एकदा सर्व्हिस डिपार्टमेंटची कॉस्ट
रिअपोर्शन केली तर दुसऱ्या डिपार्टमेंट कडून पुन्हा त्या सर्व्हिस डिपार्टमेंटला काही हिस्सा ओव्हरहेड कॉस्टचा वाटून दिला जातो. त्याचं कारणच हे आहे, मी पहिल्यांदाच सांगितलंय, दीज सर्व्हिस डिपार्टमेंट्स आर म्युच्युअली डिपेंडंट. ही सर्व्हिस डिपार्टमेंट्स एकमेकांवर अवलंबून असतात आणि म्हणून एका सर्व्हिस डिपार्टमेंटची कॉस्ट वाटून देत असताना उर्वरित सर्व्हिस डिपार्टमेंटचा ती कॉस्ट वाटून दिली जाते. म्हणजे एकदा एका सर्व्हिस डिपार्टमेंटची कॉस्ट 100% वाटून दिली असली तरी देखील ते डिपार्टमेंट एलिमिनेट होत नाही. आता वायची कॉस्ट, वाय या सर्व्हिस डिपार्टमेंटची कॉस्ट वाटून देत असताना ती प्रोडक्शन डिपार्टमेंट आणि एक्स अँड झेड या सर्व्हिस डिपार्टमेंटला आपण वाटून दिली. आता झेड हे सर्व्हिस डिपार्टमेंट आहे, झेडची कॉस्ट वाटून देत असताना ती कोणकोणत्या डिपार्टमेंट्सला वाटून द्यावी लागणार आहे? These service departments are dependent. प्रोडक्शन डिपार्टमेंट्स एबीसी आणि सर्व्हिस डिपार्टमेंट एक्स अँड वाय या सगळ्या डिपार्टमेंट्सला तुम्हाला झेड या सर्व्हिस डिपार्टमेंटची कॉस्ट वाटून द्यावी लागेल. नॉन रेसिप्रोकल बेसिस मध्ये काय होतं, झेड हे एकच सर्व्हिस डिपार्टमेंट उरलेलं असताना एक्स आणि वाय हे डिपार्टमेंट एलिमिनेट झाले होते. रेसिप्रोकल बेसिस मध्ये मात्र एक्स अँड वाय हे सर्व्हिस डिपार्टमेंट एलिमिनेट होत नाही. जरी त्यांची 100% कॉस्ट रिअपोर्शन केलेली असली तरी देखील वाय या सर्व्हिस डिपार्टमेंटची कॉस्ट पुन्हा एक्स या सर्व्हिस डिपार्टमेंटवर किंवा झेड या सर्व्हिस डिपार्टमेंटची कॉस्ट एक्स आणि वाय या सर्व्हिस डिपार्टमेंटवर रिअपोर्शन केली जाते. There are 3 methods of reapportionment on reciprocal basis. पहिली मेथड आहे सायमल्टेनियस इक्वेशन मेथड. सायमल्टेनियस इक्वेशन मेथड, सायमल्टेनियस म्हणजे काय, एकाच वेळी दोन, सायमल्टेनियसली एकाच वेळी दोन, काय तर दोन सूत्रांचा वापर त्या टेक्निक केला जातो. In this method, two algebraic equations are used to reapportion the service department cost to production departments. म्हणजे जी सर्व्हिस डिपार्टमेंटची कॉस्ट आहे ती रिअपोर्शन करण्यासाठी दोन अल्जेब्रिक इक्वेशन्सचा वापर केला जातो आणि ती इक्वेशन्स जी आहेत ती या पद्धतीची आहेत. फर्स्ट इक्वेशन इज x is equal to a plus by and second one is y is equal to b plus ax. आता इथे पहिल्या इक्वेशन मध्ये x is equal to a plus by होतं आणि y is equal to मध्ये बघा b plus ax. स्थान बदललंय, ते चल जे आहेत ना त्यांचं स्थान बदललंय एवढंच फक्त झालेलं आहे. x मध्ये a plus by आणि y मध्ये b plus ax. ही दोन सूत्र algebraic equations जे आहेत, these equations are used to reapportion the service department cost to production and other service departments. This method of simultaneous equations gives scientific and more accurate results. Scientific results मिळतात कशामुळे? Simultaneous equation मेथडचा वापर केल्यामुळे. But when the number of service departments exceeds, calculations become difficult and tedious. जेव्हा इथे बघा x आणि y ही दोन सूत्र दिलेले आहेत अल्जेब्रिक इक्वेशन. जेव्हा दोन सर्व्हिस डिपार्टमेंट्स असतात तेव्हा सर्व्हिस डिपार्टमेंटची जी ओव्हरहेड कॉस्ट आहे ती रिअपोर्शन करताना अतिशय मदत होते. अगदी सायंटिफिक पद्धतीने सर्व्हिस डिपार्टमेंटची कॉस्ट ही प्रोडक्शन डिपार्टमेंट आणि अदर सर्व्हिस डिपार्टमेंटला रिडिस्ट्रीब्यूट केली जाते. पण जर दोन पेक्षा सर्व्हिस डिपार्टमेंटची संख्या वाढली तर काय म्हटलंय तिथे, when the number of service departments exceeds, वाढली, calculations become difficult and tedious. कॅल्क्युलेशन्स मात्र मग त्या ठिकाणी सर्व्हिस डिपार्टमेंट वाढल्यानंतर अवघड बनतात. तर जेव्हा दोन सर्व्हिस डिपार्टमेंट असतील तेव्हा सायमल्टेनियस इक्वेशन मेथडचा अतिशय सुटेबल पद्धतीने, योग्य पद्धतीने वापर त्या ठिकाणी करता येतो. ही झाली सायमल्टेनियस इक्वेशन मेथड. म्हणजे दोन सूत्र या इक्वेशन मेथड मध्ये तुम्हाला स्मरणात ठेवणे अपेक्षित आहे. रिपीट करतोय पुन्हा मी, x is equal to a plus by and y is equal to b plus ax. ओके, देन b रिपीटेड डिस्ट्रीब्युशन मेथड. आता या संकल्पनेतच थोडासा अर्थ समजला आहे. रिपीटेड म्हणजे रिपीटेडली डिस्ट्रीब्युशन केलं जातं पण ते रिपीटेडली. मी जसं म्हटलं ना, रिअपोर्शनमेंट ऑन द बेसिस ऑफ रेसिप्रोकल बेसिस. बघा एक्स या सर्व्हिस डिपार्टमेंटची कॉस्ट एकदा वाटून दिली होती तरी सुद्धा y ची कॉस्ट वाटून देत असताना पुन्हा ती x ला रिअपोर्शन केली जाते. किंवा x अँड y ची जी सर्व्हिस कॉस्ट आहे, ओव्हरहेड कॉस्ट वाटून देत असताना, वाटून दिलेली असताना z ची
झेड या सर्व्हिस डिपार्टमेंटची कॉस्ट जेव्हा वाटून दिली जाते तेव्हा एक्स आणि वाय या दोन्ही सर्व्हिस डिपार्टमेंटला ती वाटून दिली जाते. रिपीटेड डिस्ट्रीब्युशन मेथड. इन दिस मेथड द फॉलोइंग स्टेप्स टेकन टू apportion the service department's costs. बघा या स्टेप्स कोणत्या आहेत त्या स्टेप्स आपण लक्षात घेणं अपेक्षित आहे. अगदी पहिल्यांदाच ऍट फर्स्ट साइट तुम्हाला त्या मेथड्स समजणार नाहीत, स्टेप्स समजणार नाहीत, पण समजावून घेण्याचा प्रयत्न करा. इथे पुन्हा एकदा मी सांगेल, जेव्हा एक्स वाय आणि झेड हे तीन सर्व्हिस डिपार्टमेंट्स असतात किंवा दोन सर्व्हिस डिपार्टमेंट्स असतात, एक्स ची कॉस्ट वाटून दिली, एक्स एलिमिनेट होत नाही, वाय या सर्व्हिस डिपार्टमेंट कडून एक्स ला काही प्रपोर्शनेट येतं, मग वाय चा नंबर, मग झेड चा नंबर. त्यानंतर तरी सुद्धा ओव्हरहेड कॉस्ट 100% डिस्ट्रीब्युशन झालं नाही, तर त्यानंतर एक्सच्या वाट्याला पुन्हा रिडिस्ट्रीब्यूट झालेली कॉस्ट जी आहे ना त्याचं रिपीटेडली डिस्ट्रीब्युशन केलं जातं. पुन्हा एक्स वाय आणि झेड, तरी सुद्धा अमाऊंट संपली नाही, पुन्हा एक्स वाय आणि झेड, कारण प्रत्येक डिपार्टमेंटला पुन्हा रिपीटेडली रिडिस्ट्रीब्युशन होत असतं आणि म्हणून इथे रिपीटेडली डिस्ट्रीब्युशन मेथडचा अवलंब केला जातो. These steps are as follows. First one, the costs of first service department are apportioned in the normal way. पहिल्या सर्व्हिस डिपार्टमेंटची कॉस्ट जी आहे ना ती नॉर्मल वे इन अ गिवन रेशो तुम्हाला ती वाटून देता येते टू द गिवन पर्सेंटेज. काय पर्सेंटेज असेल किंवा रेशो असेल त्यामध्ये तुम्हाला वाटतं दिस विल चार्ज द अमाऊंट ऑफ द फर्स्ट सर्व्हिस डिपार्टमेंट. पहिल्या सर्व्हिस डिपार्टमेंटची कॉस्ट प्रोडक्शन डिपार्टमेंट्स आणि सर्व्हिस डिपार्टमेंट्स मध्ये रिड्यूस केली जाईल. Then second, then apply the given percentage to the apportionment of service department cost. दुसऱ्या सर्व्हिस डिपार्टमेंटचा नंबर लागतो तेव्हा काय होतं, which includes its own total, म्हणजे दुसऱ्या सर्व्हिस डिपार्टमेंटची ओन टोटल म्हणजे ओपनिंग बॅलन्स प्लस अमाऊंट apportioned from the first service department. म्हणजे दुसऱ्या सर्व्हिस डिपार्टमेंटचा जेव्हा नंबर लागतो तेव्हा पहिल्या सर्व्हिस डिपार्टमेंट कडून जी काही कॉस्ट रिअपोर्शन झालेली आहे ती त्या ओपनिंग बॅलन्स मध्ये ऍड केली जाते. दिस क्लोजेस द अमाऊंट ऑफ द सेकंड सर्व्हिस डिपार्टमेंट. आणि जेव्हा जी टोटल केली जाते तिचं रिअपोर्शन केलं जातं तेव्हा 100% अमाऊंट सर्व्हिस डिपार्टमेंट सेकंड जे होतं त्याची संपलेली असते. दिस क्लोजेस the amount of the second service department but reopens the account of the first service department. या वाक्याचा अर्थ काय होतोय, तुम्ही जेव्हा फर्स्ट सर्व्हिस डिपार्टमेंटची कॉस्ट रिअपोर्शन केली होती पुन्हा प्रोडक्शन डिपार्टमेंट्स अँड अदर सर्व्हिस डिपार्टमेंट्स, मग अदर सर्व्हिस डिपार्टमेंट मध्ये वाय आणि झेड होतात, तर वाय ची ओपनिंग कॉस्ट आणि एक्स या सर्व्हिस डिपार्टमेंट कडून जी वाटून दिलेली कॉस्ट होती त्याची टोटल केली जाते आणि त्या टोटलचं रिअपोर्शन केलं तर त्याने काय होतं, सेकंड वाय सर्व्हिस डिपार्टमेंट हे क्लोज होतं बट रिओपन्स द सर्व्हिस डिपार्टमेंट एक्स, कारण वाय ची कॉस्ट जेव्हा तुम्हाला वाटून द्यावी लागते तेव्हा ती प्रोडक्शन डिपार्टमेंट आणि उरलेले सर्व्हिस डिपार्टमेंट इन्क्लुडिंग सर्व्हिस डिपार्टमेंट एक्स ला सुद्धा सर्व्हिस डिपार्टमेंटची कॉस्ट वाय ची कॉस्ट वाटून दिली जाते. आणि म्हणून काय होतंय इथे सेकंड सर्व्हिस डिपार्टमेंट जे वाय होतं त्याचा बॅलन्स होता तो नील झाला. दिस क्लोजेस द सर्व्हिस डिपार्टमेंट वाय बट रिओपन्स द सर्व्हिस डिपार्टमेंट एक्स, म्हणजे एक्सच्या वाट्याला पुन्हा काय अमाऊंट वाय कडून रिअपोर्शन झाली. Then third, the same procedure will be followed in case of all service departments. आता रिपीटेडली म्हणजे पुढच्या सर्व्हिस डिपार्टमेंटचा ओपनिंग बॅलन्स प्लस दुसऱ्या सर्व्हिस डिपार्टमेंट कडून रिअपोर्शन झालेली कॉस्ट त्याची बेरीज केली जाते आणि ते सर्व्हिस डिपार्टमेंट टोटली नील केलं जातं, क्लोज केलं जातं. बट दिस प्रोसेस रिओपन्स दी अदर सर्व्हिस डिपार्टमेंट्स, म्हणजे ज्या सर्व्हिस डिपार्टमेंटचा बॅलन्स नील झाला होता त्या सर्व्हिस डिपार्टमेंटला सुद्धा दुसऱ्या सर्व्हिस डिपार्टमेंट कडून काही कॉस्ट रिअपोर्शन केली जाते आणि हे पुढे पुढे जसं जाल तसं सर्व सर्व्हिस डिपार्टमेंटच्या बाबतीत तुम्हाला याच पद्धतीने प्रोसिजर करावी लागते. फोर्थ वन, दी प्रोसिजर should be repeated again starting with the first service department. म्हणजे एक्स वाय आणि झेड हे तीन सर्व्हिस डिपार्टमेंट होते, त्या सर्व डिपार्टमेंटची कॉस्ट रिअपोर्शन झालेली आहे. एक्सक्यूज मी.
एक्स वाय आणि झेड या तीनही सर्व्हिस डिपार्टमेंटची कॉस्ट रिअपोर्शन झाली. आता पुन्हा हीच प्रोसिजर रिपीटेडली फॉलो केली जाते. म्हणजे पुन्हा फर्स्ट सर्व्हिस डिपार्टमेंट जे होतं एक्स त्या सर्व्हिस डिपार्टमेंट पासून पुन्हा सुरुवात केली जाते. फर्स्ट ची कॉस्ट रिअपोर्शन केली जाते, देन सेकंड सर्व्हिस डिपार्टमेंट, देन थर्ड सर्व्हिस डिपार्टमेंट. प्रत्येकाच्या वाट्याला काही कॉस्ट आलेली असते. देन रिपीटेडली फर्स्ट सर्व्हिस डिपार्टमेंट, सेकंड सर्व्हिस डिपार्टमेंट, थर्ड सर्व्हिस डिपार्टमेंट. This procedure followed up to the balance became negligible. म्हणजे ओव्हरहेड कॉस्टचा जो बॅलन्स आहे तो निग्लिजिबल लेवल पर्यंत येईपर्यंत ही प्रोसिजर फॉलो केली जाते, रिपीटेडली फॉलो केली जाते. हेन्स इट इज कॉल्ड रिपीटेड डिस्ट्रीब्युशन मेथड. मी पुन्हा एकदा सांगेल, रिपीटेड डिस्ट्रीब्युशन मेथड का म्हटलंय तिथे, तर एक्स वाय आणि झेड या सर्व्हिस डिपार्टमेंटची कॉस्ट वाटून दिल्यानंतर एका सर्व्हिस डिपार्टमेंटची कॉस्ट वाटून देत असताना दुसऱ्या सर्व्हिस डिपार्टमेंटला काही प्रोपोर्शनेट वाटला जातो. जरी त्या डिपार्टमेंटची 100% कॉस्ट नील झाली होती तरी देखील ही डिपार्टमेंट रिओपन होतात. आणि म्हणून एकदा तीनही डिपार्टमेंटची कॉस्ट वाटून झाली की पुन्हा पहिल्या डिपार्टमेंट पासून पुन्हा सुरुवात केली जाते. पुन्हा तिन्ही डिपार्टमेंट, तरी सुद्धा कॉस्ट संपली नाही. पुन्हा तीनही डिपार्टमेंट. फक्त फरक इतकाच आहे की जी कॉस्ट वाटायला येते ती मात्र कमी कमी होत जाते रिपीटेडली डिस्ट्रीब्यूट करत असताना. आणि ती कमी कमी होत जाताना इतकी कमी होते की जेव्हा जो प्रत्येकाच्या वाट्याला येणारा बॅलन्स जो आहे तो निग्लिजिबल असेल. समजा 2 रुपीज आहेत, 3 रुपीज आहेत, 3 रुपीज वाटण्यात काही अर्थ नसतो आणि त्यामुळे कुठल्या तरी एका डिपार्टमेंट मध्ये ते ऍड करून दिले जातात शेवटी, आणि शेवटी ते प्रोडक्शन डिपार्टमेंट मध्येच ऍड केले जातात, नॉट टू सर्व्हिस डिपार्टमेंट. म्हणजे सगळे सर्व्हिस डिपार्टमेंट नील लेवलला येतात आणि तेव्हाच ही रिपीटेड डिस्ट्रीब्युशन मेथड थांबते. The procedure should be repeated again starting with the first service department whose total now consists only of amounts reapportioned from other service departments. म्हणजे पहिल्या सर्व्हिस डिपार्टमेंट मध्ये इतर सर्व्हिस डिपार्टमेंट मधूनच कॉस्ट वाटायला आलेली आहे तेवढीच असते. इन दिस वे सर्व्हिस डिपार्टमेंट कॉस्ट कीप ऑन रिड्युसिंग विथ ईच प्रोसेस ऑफ डिस्ट्रीब्युशन. म्हणजे मी तुम्हाला आताच सांगितलं की प्रत्येक वेळेला जे रिडिस्ट्रीब्युशन होत असतं तर कमी कमी कॉस्ट होत जाते, बिकॉज ईच टाइम अ सबस्टॅन्शियल अमाऊंट इज चार्ज टू प्रोडक्शन डिपार्टमेंट. कारण त्यातून अमाऊंट जे आहे रिडिस्ट्रीब्यूट होत असताना बराच पार्ट प्रोडक्शन डिपार्टमेंटला रिडिस्ट्रीब्यूट केलेला असतो आणि तो प्रोडक्शन डिपार्टमेंट मध्ये डिस्ट्रीब्यूट झाल्यामुळे तो सर्व्हिस डिपार्टमेंटच्या वाट्याला कमी येतो. आणि म्हणून रिपीटेडली डिस्ट्रीब्युशन करत असताना प्रत्येक सर्व्हिस डिपार्टमेंटच्या वाट्याला जी कॉस्ट येते ती स्टेप बाय स्टेप कमी होत जाते. And last, the process is continued until the amounts involved become insignificant or negligible. इनसफिशियंट म्हणजे काय, इनसिग्निफिकंट म्हणजे काय, तुम्ही त्याला इनसफिशियंट पण म्हणू शकता आणि नेग्लिजिबल अमाऊंट पण म्हणू शकता. ₹1, ₹2, ₹3 अशा प्रकारची अमाऊंट जेव्हा फर्स्ट सर्व्हिस डिपार्टमेंटच्या वाट्याला येते तेव्हा ती अमाऊंट इट इज रिअपोर्शन अमाउंट ओनली प्रोडक्शन डिपार्टमेंट. ती फक्त आणि फक्त प्रोडक्शन डिपार्टमेंट मध्येच वाटून दिली जाते, नॉट टू अदर सर्व्हिस डिपार्टमेंट. आणि जेव्हा इतर सर्व्हिस डिपार्टमेंटला ती कॉस्ट वाटून दिली जात नाही तेव्हा सगळे सर्व्हिस डिपार्टमेंट जे आहेत ना ते नील होतात, इन्क्लुडिंग फर्स्ट सर्व्हिस डिपार्टमेंट. म्हणजे फर्स्ट सर्व्हिस डिपार्टमेंटच्या वाट्याला काहीतरी ₹2, ₹4 आले असतील तर ते जसे तसे कोणत्या डिपार्टमेंट्स मध्ये वाटून दिले जातात, इन अ गिव्हन पर्सेंटेज amongst production departments only, not to service departments. आणि त्यामुळे all service departments became nil. म्हणजे सगळ्या सर्व्हिस डिपार्टमेंटची कॉस्ट ही अंतिमतः कोणत्या डिपार्टमेंटला वाटून दिली गेली, इट इज रिअपोर्शन amongst production departments only. म्हणजे रिपीटेड डिस्ट्रीब्युशन करत असताना सर्व्हिस डिपार्टमेंटला जरी रिपीटेड डिस्ट्रीब्युशन केलं जात असलं परंतु त्या अमाऊंट मधून बराच पार्ट प्रोडक्शन डिपार्टमेंटला रिडिस्ट्रीब्यूट केला जातो आणि त्यामुळे ही कॉस्ट मात्र रिपीटेडली डिस्ट्रीब्युशन मध्ये येत नाही. आणि म्हणून स्टेप बाय स्टेप रिपीटेड डिस्ट्रीब्युशन करत असताना सर्व्हिस डिपार्टमेंटच्या वाट्याला येणारी कॉस्ट ही कमी कमी होत जाते. ती इतकी कमी होते की ती इनसिग्निफिकंट होते, इनसफिशियंट होते, निग्लिजिबल बनते. आणि मग जी निग्लिजिबल अमाऊंट बनते ती फक्त आणि फक्त प्रोडक्शन डिपार्टमेंट ₹2, ₹4, ₹1 या पद्धतीने फक्त प्रोडक्शन डिपार्टमेंटला वाटून दिली जाते.
सर्व्हिस डिपार्टमेंटचा नाही. अशा प्रकारे सर्व्हिस डिपार्टमेंट्स हे नील बनतात. ओके. And last one, third one, trial and error method. In this method, the cost of first service department is apportioned to other service departments in the given ratio. पहिल्या सर्व्हिस डिपार्टमेंटची कॉस्ट आहे ना, अदर सर्व्हिस डिपार्टमेंटला वाटून दिली जाते in a given percentage. The cost of the next service department is apportioned to first and other service departments. अगदी रिपीटेड डिस्ट्रीब्युशन सारखं. म्हणजे आपण नॉन रेसिप्रोकल बेसिस मध्ये काय म्हटलं होतं की एकदा सर्व्हिस डिपार्टमेंटची कॉस्ट एक्स या सर्व्हिस डिपार्टमेंटची कॉस्ट रिअपोर्शन झाली तर एक्स सर्व्हिस डिपार्टमेंट जे होतं ते इलिमिनेट होतं. पण इथे मात्र रेसिप्रोकल बेसिस मध्ये पाहतोय आपण ट्रायल अँड एरर मेथड मध्ये एका सर्व्हिस डिपार्टमेंटची कॉस्ट गिव्हन पर्सेंटेज किंवा गिव्हन रेशो मध्ये अदर सर्व्हिस डिपार्टमेंटला सुद्धा कॉस्ट रिअपोर्शन केली जाते. सेकंड डिपार्टमेंटचा नंबर असेल तेव्हा द कॉस्ट ऑफ द नेक्स्ट सर्व्हिस डिपार्टमेंट is apportioned to first and other service department. दुसऱ्या सर्व्हिस डिपार्टमेंटची कॉस्ट ही पहिल्या सर्व्हिस डिपार्टमेंट सहित इतर सर्व्हिस डिपार्टमेंट जे आहेत ना त्यांना सुद्धा वाटून दिलं जाते. इन दिस वे when the cost of all service departments has been apportioned, the process is repeated till the service departments are costs are negligible. अगदी रिपीटेड डिस्ट्रीब्युशन सारखंच, रिपीटेड डिस्ट्रीब्युशन सारखीच ही प्रणाली आहे आणि त्यामुळे या वर्षामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम्स जे आहेत ते आहेत सायमल्टेनियस इक्वेशन मेथड आणि रिपीटेड डिस्ट्रीब्युशन मेथडवर. ट्रायल अँड एरर मेथड ही रिपीटेड डिस्ट्रीब्युशन मेथड सारखीच आहे. अगदी त्याच पद्धतीने प्रोसिजर फॉलो केली जाते. जोपर्यंत सर्व्हिस डिपार्टमेंटची कॉस्ट ही निग्लिजिबल होत नाही तोपर्यंत सर्व्हिस डिपार्टमेंटची कॉस्ट ही रिपीटेडली रिअपोर्शन केली जाते अमॉंग प्रोडक्शन अँड अदर सर्व्हिस डिपार्टमेंट. अशा पद्धतीने आपल्याला इथे जे मेथड्स आहेत रिअपोर्शनमेंटच्या मेथड्स ऑफ रिअपोर्शनमेंट ऑफ सर्व्हिस डिपार्टमेंट ओव्हरहेड्स. तर ए आणि बी पार्ट होता रिअपोर्शनमेंट टू प्रोडक्शन डिपार्टमेंट म्हणली म्हणजे एका सर्व्हिस डिपार्टमेंटची कॉस्ट रिअपोर्शन करत असताना ती फक्त आणि फक्त प्रोडक्शन डिपार्टमेंटलाच रिअपोर्शन करतात, नॉट टू अदर सर्व्हिस डिपार्टमेंट्स. वाय आणि झेड या सर्व्हिस डिपार्टमेंटला रिअपोर्शन केली जात नाही ती कॉस्ट. आणि बी पार्ट मध्ये रिअपोर्शनमेंट टू प्रोडक्शन